धो पावसात कडा कोसळल्याचा एक आवाज झाला. रात्रीतच 40-50 घरं दरडी खाली गडप झाली. इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची घटना इसाबाद घडली. गावावर दरड कोसळलेली आहे. दरड कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवरची घटना होती ती. झोपेतल्या त्या सर्वांवर रात्र काळ बनून आली. दुर्घटना मोठी होती आणि तिथली वाटही बिकट होती. पावसामुळे चिखलातून चालणं अवघड झालं. लोक चालता चालता पडत होते वाटेत. पण दुर्घटनेच्या अवघ्या काही तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीवर होते. वाडीतल्या लोकांना तिथे देवदूत भेटावा असा प्रसंग होता तो. हेलिकॉप्टर सोडा, साधं वाहनासाठी तिकडे रस्ता नव्हता. अशा ठिकाणी भर पावसात चालत धडपडत पोहोचते ते. अंगात ताप असतानाही एकनाथ शिंदेमधला कार्यकर्ता पेटून उठला होता. मुख्यमंत्री आल्याने घटनाचक्र वेगात फिरले. मदत कार्याचा वेगही वाढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात परतले तरी त्यांचं मन इर्शाळवाडीत होतं. इर्शाळवाडीच्या आपदग्रस्तांचं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः पालकत्व घेतलं. मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली. त्यांचे उपचारही सरकारने केले. आज त्या कुटुंबासाठी RCC बांधकामाची हक्काची घरे तयार आहेत. फक्त गरज नाही तर अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा सुद्धा सज्ज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जातीने लक्ष घालून हे सारं पूर्ण करून घेतलंय. सामान्यांसाठी झटणं हे त्यांच्या रक्तात आहे. त्यालाच ते धर्म मानतात. म्हणूनच ते लोकांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.